धैर्यशील मोहिते पाटील यांनी खरं तर गावभेट दौऱ्याला सुरुवात केलेली आहे। सांगोला तालुक्यातील जवळा गावामध्ये आता त्यांनी गावभेट दिलेली, अनेक कार्यकर्त्यांशी त्यांनी चर्चा केलेल्या आहेत। अशीच काही कार्यकर्ते आपल्याबरोबर आहेत। काय आता धैर्यशील भाईची तुमची चर्चा झाली, काय सांगितलं तुम्ही? आमचं गाव आहे जवळा, गिरिडीगण बोलते ती। मग त्याच्यात आहे 4 वाड्या, एक गाव। 4 वाडीमध्ये सरपंच तरंगेवाडीचा मागणी काय तुमची? अहो या वड्याला बघा, नदीला पाणी नाही, त्याच्या टकुजीला गोंड लावलं 2 पाणी नाही नदीला 12 महिने कसं ते पहिलं मोजदान जी केलं ते आता या नदीला पाणी वाहिलं पाहिजे। तेव्हा 4 वाडीचा 4 आम्हाला आम्ही सांगितले, आम्ही आमचं बाबासाहेब देशमुख आणि के देशमुख ही दोघंजण भाऊ आहेत जोडीदार, बरोबर का? ती काय सांगेल ती त्यावर पाणी कळसत दगडावर पाणी घालणार। आणि मोहिते पाटलांना आम्ही सांगतो ते ऐकाव की तुतारी हातात घेऊन खणाखणा वाजाव। आणि बिरोबा चिरंदर सांगतो ही भैया निवडून येतेच, बाबासाहेब देशमुखचं ऐकलं ते पाठिंबा जाहीरच आहे ते आहे, निवडून येणार। तुम्ही काय सांगताल? आता निंबाळकर वगैरे कधी आले होते गावात, कधी भेट झाली? नाही, निंबाळकर तसं काय आले नाहीत गावाकडं। विकास निधी द्यायचं काम होता तो पण काय दिला नाही त्यांनी, आणि सध्याला त्यांना उमेदवारी जाहीर झाली आहे। पण माझ्या मते महाविकास आघाडीतनं धैर्यशील भैयांनी उभा राहावं, कारण की धैर्यशील भैयांचं नेटवर्क पण स्ट्रॉंग आहे, विजयदादामुळं, रणजितदादामुळं। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाविकास आघाडीमध्ये 3 पक्ष आहेत सध्याला, स्ट्रॉंग भूमिका शेकापची आहे। इथं शेकापचा पाठिंबा 100% मिळेल, 1-1.5 लाख जी मतं आहेत शेकापची ती 100% धैर्यशील भैयाला मिळते। आणि विषय म्हणजे काय, विकास बघा तुम्ही, विकासाचं काही नाही। तुम्ही जवळात फिरला असाल आता सध्याला, हां फिरला होता का? भाजपकडनं जर तिकीट दिलं तर कोणीकडे नाही उभारू द्या, कोणीकडनं हे उभारू द्या, काय अडचण नाही। 100% तुतारी घेऊ द्या, भाजपने तिकीट दिलंच नाही त्यांना, कशाला उगा? तुम्ही काय सांगताल? या ठिकाणी माढा लोकसभा मतदारसंघामध्ये मोहिते पाटील यांचं काम पूर्वीपासून चांगलं आहे। आणि मोहिते पाटलांनी आपल्या ज्या वेळेला ते विजयदादा उपमुख्यमंत्री होते, जिल्हा पूर्ण त्यांच्या ताब्यात होता, त्यावेळेला त्यांनी वेगवेगळ्या प्रकारची कामं या मतदारसंघामध्ये केलेली आहेत। कोणत्या ना कोणत्या प्रकारे प्रत्येक गावाशी त्यांचा संबंध आलेला आहे आणि प्रत्येक गावोगाव त्यांचे कार्यकर्ते आहेत। खरं तर ते पुरोगामी विचारसरणीची मंडळी आहेत, परंतु काय माहिती त्यांनी भाजपचा स्वीकार केला मागं, परंतु सध्या भाजपनं तिकीट त्यांना दिलं नाही, निंबाळकरला दिलं, काय वाटतं तुम्हाला? काय तुमची मागणी? भाजपनं त्यांना तिकीट दिलं नाही, खरं तर त्यांच्यावरती तो अन्याय आहे। कारण राज्यभर प्रसिद्ध असणारं, राज्यामध्ये एक वजनदार असणारं मोहित्याचं घराणं, ते घराणं आज दाबलं जातं आहे। आणि खरं तर ती भाजपची पॉलिसी आहे की जे छोटे छोटे वापरा आणि फेकून द्या म्हणण्यापेक्षा प्रत्येकाचं खच्चीकरण कशा पद्धतीने करायचं ही त्यांची पॉलिसी आहे। आणि माझं मत असं आहे की आताच धैर्यशील भैया यांनी आमच्या गावाला भेट दिली आणि तिथं चर्चा करत असताना आम्ही त्यांना विनंती केली की तुम्ही उमेदवारी फिक्स करा तुमची, त्यावेळेला त्यांनी बघू। तुमचं काय म्हणणं आहे? आमचं माढा लोकसभा 2024 निवडणुकीत धैर्यशील भैया उमेदवार पाहिजे। सध्या माढ्यात फक्त मोहिते पाटील पॅटर्न चालतो, जिकडं मोहिते तिकडं गुलाल असतं। फक्त तुतारी चिन्हावर लढाव शरद पवार साहेबांच्या नेतृत्वात। आपण बघितलं असेल की प्रत्येक गावोगावात जर आपण बघितलं तर आपला माणूस आपला खासदार या स्लोगन खाली करतं प्रत्येक जण तुतारी या चिन्हावरतीच मोहिते पाटलांनी निवडणूक लढवावी अशी मागणी खरं तर कार्यकर्त्यांकडून करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। जवळ्याहून कॅमेरामॅन विनोद सर, रवी लवेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।